सावरकरांना तिसऱ्यांदा सागर दर्शन घडत होतं. त्यांनी पहिल्यांदा जलप्रवास अनुभवला तो लंडनला जाताना. तेव्हापासून सागर हा त्यांना सखा वाटू लागला. पर्शियावरचा प्रवास अजूनही सावरकरांना आठवत होता. हरनाम सिंग, शिष्टाचारी, केशवानंद भेटले ते तेव्हाच. त्यांच्यामुळेच अभिनव भारतची पहिली परदेशी शाखा पर्शियावर प्रस्थापित करणं सावरकरांना शक्य झालं होतं. त्यानंतर 4 वर्षांनी सावरकरांना दुसऱ्यांदा हा सखा भेटला. त्यावेळी ते पारकर आणि पॉवर यांच्या पहाऱ्यात होते. ते मोरियावरनं मातृभूमीकडे परत चालले होते, पण घरी निघाल्याचा उत्साह त्यात नव्हता. आणि आताचा हा तिसरा सागर सहवास. यावेळची संगत वेगळी होती. माणुसकीचा विसर पडलेल्या माणसांची. पहिल्या समुद्र प्रवासाच्या वेळी अंतःकरणातनं उदंड उत्साह दाटून आलेला होता. दुसरं पर्यटन समोर आलं ते उत्तुंग आव्हान घेऊन, आणि या तिसऱ्या दर्शनात साठवली होती उदास आराधना. तोच प्रवास, पण प्रत्येकाचं स्वरूप वेगळं.